बंधूंनो, उमराणे ग्रामस्थ बहुउद्देशीय संस्था त्याचे पदाधिकारी, माननीय पदाधिकारी, आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व मान्यवर, न्यायाधीश पाटील सर, सकाळचे संपादक सुपेकर साहेब आणि सर्व महंत आणि सर्व मान्यवर, उमराणे गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि त्याचबरोबर आपण एक सुंदर उमराणे गावातल्या रत्नस्वरूप मान्यवरांचा सत्कार सोहळाही करत आहोत की या सोहळ्यामध्ये मी एक साक्षीदार ठरलो याचा मला एक सार्थ अभिमान आहे। या गावाची कहाणीच या पुस्तकामध्ये सर्व अधोरेखित झालेली आहे। या पुस्तकाचे लेखक श्री पोपटराव देवरे हे पत्रकार आहेत, कामगार भूषण आहेत, समाजसेवक आहेत आणि गावाची आठवण ठेवणारे जाणकार नागरिक ग्रामस्थ सुद्धा आहेत। त्यांनी या पुस्तकामध्ये आपल्या गावाची संस्कृती, या गावामध्ये जे जे काही बदल होत गेले, गाव जसं जसं उत्क्रांत होत गेलं त्याची सगळी माहिती त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेली आहे। आणि हे पुस्तक म्हणजे ग्रामीण भारत काय आहे हे समजून घेण्याचा एक मोठा दस्तऐवज आहे। परवा आम्ही संपादक सुपेकर साहेबांकडे बसलो होतो, त्यांनी सांगितलं की हे ग्रंथ नाही, हा दस्तऐवज आहे, कारण याच्यामध्ये ज्या घटना लिहिलेल्या आहेत, याच्यामध्ये जी टाइम लाईन लिहिलेली आहे, गावाचा जो इतिहास लिहिलेला आहे, या प्रत्येक घटनेला पुरावा काय, एक ऑथेंटिक माहिती त्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये आलेली आहे। आणि या पुस्तकासंबंधी आपल्याला आपण जर वाचाल तर पूर्ण गावाचा एक गॅजेट ज्याला म्हणू आपण, उमराणे गॅजेट म्हणू, गॅजेट ही ऑथेंटिक माहिती असते ज्याच्यामध्ये ही माहिती या माहितीमध्ये खरेपणा आहे, या माहितीमध्ये माहितीवर संस्कार केलेले आहेत आणि पुन्हा ही माहिती आहे ही समतोलपणे दिलेली आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक डेकोरम आहे। अशा प्रकारचे स्वतः बातमीदार असल्यामुळे त्यांना या माहितीवर सगळे संस्कार करता आले आणि एक पद्धतशीर माहिती त्यांना आपल्याला देता आली। खरं म्हणजे आपल्याकडे बरेचसे लोक छोट्याशा गावातून शहराकडे येतात, जसं हे गावातलं दारिद्र्य एक श्रममाल म्हणून शहरामध्ये येतं आणि शहरामध्ये जगण्यासाठी जे लोक येतात ते शहरातल्या गर्दीमध्ये, महानगरामध्ये हरवून जातात। परंतु पोपटराव देवरे हे हरवले नाही। खरं म्हणजे गावातून शहरात येणारा माणूस असतो त्याला उसंत नसतं, तो कामाच्या रगाड्यामध्ये पिसून जातो, त्याला जगण्याच्या चांगल्या पद्धतीने तो राहणीमान त्याचं वाढतं, तो जगतो, पण गावात बरेच लोक गावाला विसरून जातात। इथं देवरे साहेबांनी गावाला विसरलेलं नाही। खरं म्हणजे एखादा माणूस गावातून येतो तर खूप गावातल्या आठवणी त्याच्या सोबत असतात। म्हणजे लहानपणी विहिरीत पोहलेलो असतो आपण, सवंगड्याबरोबर आपण वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या असतो, जत्रेत जिलबी खाल्लेली असते, अजून कितीतरी गोष्टी अशा असतात ज्या गावाकडच्या गोष्टी असतात, त्या फक्त आठवणीमध्ये राहतात। परंतु पोपटरावांनी हे आठवणीत दुस्तर न रमता गावाला जोडून राहायचं ठरवलं आणि त्यामुळे गावातल्या आधी झालेल्या सर्व घटनांचा लेखाजोखा त्यांनी लिहिला, त्याचे फोटो गोळा केले, त्याचे पुरावे गोळा केले आणि एक व्यवस्थित अशा प्रकारे त्यांनी तो सगळा एक दस्तावेज जमा केला। हा जो माणूस आहे हा कंपनीमध्ये कामगार असताना 8 तास समजा कंपनीत राहला, कंपनी वर्कर म्हणून, आणि मग घरी येऊन त्यांनी विश्रांती नाही घेतली। आपले जे कामगार आहेत त्याच्यामध्ये काही आजारी देऊन त्यांना दिलासा कसा देता येईल, एक समाजसेवी काम कंटिन्यू त्यांनी ठेवलं। म्हणजे हा माणूस कंपनीतून घरी आला तर घरी न येता हॉस्पिटलच्या चक्रा मार, तज्ञ वैद्यकीय तज्ञांना भेटून त्याच्यावर व्यवस्थित उपचार कसे होतील
अशा प्रकारचं समाजसेवेचं काम हा माणूस करत राहिला। याच्यानंतर याच्या क्षमता तेवढ्या पुरता मर्यादित नव्हत्या, म्हणून या माणसाने पत्रकारिता सुरू केली। इगतपुरीला हा प्लॅन्ट असताना महेंद्र कंपनीचा, तिथपासून त्यांनी पत्रकारिता सुरू केली आणि संवादी स्वभाव असल्यामुळे त्यांनी सुपैकर साहेबांचा फार मोठा त्यांच्या पत्रकारितेच्या सगळ्या प्रवासामध्ये मोठा त्यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पत्रकारितामध्ये नागरिक समस्यांचा वेध घेतला। मानवाच्या ज्या ज्या गरजा आहेत आणि ज्या ज्या समस्या आहेत त्यांचा शोध घेतला, गावाकडच्या बातम्या आणल्या, बातमीला ऑफबीट ज्याला न्यूज म्हणतो आपण, की जिथं जिथं मानवी संवेदना आहे त्या बातम्या गोळा केल्या आणि पत्रकारिता पण सुरू केली। म्हणजे बघा या माणसाची किती मोठी क्षमता होती की त्यांनी सगळं काही लिखाण केलं बातमीचं। आणि खरं म्हणजे की लोक जे लिहितात, बरेच लोक जे लिहितात, ज्यांना वाचता येतं, जे सुशिक्षित होतात, ज्यांना साहित्याचा गंध येतो, ते लोक आत्मरंजनासाठी, स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी कविता लिहितात, कथा लिहितात, कादंबऱ्या लिहितात, पण खरं जिवंत साहित्य बातमीमध्ये आणि विशेषतः पोपटराव देवरे यांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्या निमित्ताने हा सत्कार होतोय। अशा प्रकारचं नमुनेदार गाव महाराष्ट्रामध्ये कुठे नाही। तुम्हाला जर महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर इंद्राणी गावासारखं आदर्श गाव कुठं नाही। तिथं तुम्हाला गावाची प्रगती दिसेल आणि गावामधल्या सगळ्या अडचणी, बरीच गावं आहेत